सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या सीमारेषेवरती असलेल्या रेटरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक 21 जूनला होणार असून 23 जूनला निकाल लागणार आहे. या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या 139 उमेदवारी अर्ज म्हणजे 21 जागांसाठी 139 उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे दोन्ही पॅनलकडे इच्छुकांची गर्दी आहे ही बाब स्पष्ट झालेली आहे. त्याचबरोबर ही बाब स्पष्ट झालेली आहे की कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर सुरेश भोसले आणि आमदार अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालचं सहकार पॅनल आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते आणि त्यांच्या पत्नी स्व अर्चना मोहिते यांच्या नेतृत्वाखालचं संस्थापक पॅनल अशी सरळ लढत होत आहे. यावेळेला डॉक्टर इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्वाखालचं रयत पॅनल हे निवडणूक रिंगणामध्ये नाही. 2021च्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत झालेली होती. म्हणजे डॉक्टर सुरेश भोसले यांच्या पॅनलच्या विरोधामध्ये डॉक्टर इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्वाखालचं रयत पॅनल आणि दुसरं संस्थापक पॅनल अशी तिरंगी लढत या ठिकाणी झालेली होती. अविनाश मोहिते या संस्थापक पॅनलचे नेतृत्व करत होते आणि त्या तिरंगी लढतीमध्ये या दोन विरोधी पॅनलमध्ये एकजूट करण्याचा प्रयत्न 2021च्या निवडणुकीमध्ये डॉक्टर विश्वजित कदम आणि पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी केला होता, पण तडजोडींना यश आलं नाही. तिरंगी लढत झाली आणि 2021च्या निवडणुकीमध्ये डॉक्टर सुरेश भोसले आणि अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालच्या पॅनलनं सर्व 21 जागा जिंकलेल्या होत्या. अर्थात हा जो कारखाना आहे हा कारखाना तसा खूप मोठा कारखाना आहे. म्हणजे या कारखान्याचे सभासद 50,252 सभासद आहेत आणि ही सभासदांची संख्या म्हणजे या कारखान्याला राज्यात सर्वात जास्त सभासद असलेला कारखाना असं आपल्याला ह्या कारखान्याच्या बाबतीमध्ये म्हणता येईल. त्याचबरोबर ह्या कारखान्याचं कार्यक्षेत्रही खूप मोठं आहे. म्हणजे कराड तालुका, परूस, कडेगाव, वाळवा आणि किमान 5 विधानसभा मतदारसंघांचा या कार्यक्षेत्रामध्ये संपर्क येत असल्यामुळे प्रत्येक मतदारसंघातल्या स्थानिक राजकीय नेतृत्व आणि त्यांचे समर्थक यांचाही ह्या निवडणुकीमध्ये विचार करावा लागतो. अर्थात बऱ्यापैकी ही निवडणूक पक्षीय पातळीवरती होत नाही. म्हणजे अगदी सुरुवातीला कारखाना स्थापन झाला, आता या कारखान्याला जवळजवळ 65 वर्ष झाली आणि हा कारखाना सातारा जिल्ह्यातला पहिला साखर कारखाना आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये विभागणी अशी होती की ज्येष्ठ नेते जयवंतराव भोसले यांनी कारखाना सांभाळायचा आणि विधानसभेच्या बाबतीमध्ये यशवंतराव मोहिते यांनी नेतृत्व करायचं. पण 1989ला हे चित्र बदललं. यशवंतराव मोहितेच्या नेतृत्वाखालचं रयत पॅनल रिंगणामध्ये उतरलं आणि तेव्हापासून आज 36-37 वर्ष मोहिते भोसले कुटुंबियामधल्याच गटांचं ध्रुवीकरण समीकरण जुळवलं जातं आणि त्यातून अतिशय चुरशीनं निवडणुका होतात अशा प्रकारचं चित्र आहे. आता यावेळच्या निवडणुकीमध्ये सहकार पॅनलचे नेते जे आहेत डॉक्टर सुरेश भोसले आणि अतुल भोसले हे पूर्वीचे रयत पॅनलचे नेते मदन मोहिते, डॉक्टर इंद्रजित मोहिते यांच्याबरोबर डॉक्टर विश्वजित कदमांच्या माध्यमातून सतत संपर्कात आहेत. विलास काका कुंडाळकर यांचे चिरंजीव उदय पाटील यांच्याही ते संपर्कामध्ये आहेत. अर्थात उमेदवारी आज दाखल झालेले माघारीनंतर लढतीचं खरं चित्र स्पष्ट होईल. पण या टप्प्यात एक गोष्ट नक्की आहे की जागांच्या 7पट अर्ज दाखल झाल्यामुळे पॅनलची लढत नक्की आहे. म्हणजे सहकार पॅनल विरुद्ध संस्थापक पॅनल अशीच लढत होणार, यात काही वाद नाही. पण इच्छुकांच्या समजुती काढून ह्यातल्या किती जणांना माघार घेता येते आणि किती जणांची बंडखोरी राहते हे पाहणं हा औत्सुक्याचा विषय आहे. आता या टप्प्यात तरी डॉक्टर सुरेश भोसले यांची भूमिका अशी आहे की आपण गेल्या निवडणुकीत मिळवलं होतं त्यापेक्षा अधिक मोठा आणि चांगलं यश आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये मिळणार अशी त्याला खात्री होती. म्हणजे गेल्या वेळेसारखी तिरंगी निवडणूक यंदा होत नाही, तर यंदा दुरंगी निवडणूक होते आहे. तेव्हा
ऊस उत्पादकांच्यासाठी केलेला हिताचा कारभार आणि त्यामुळे आपण नक्की निवडून येऊ अशी प्राथमिक टप्प्यामध्ये सहकार पॅनलच्या नेत्यांची भूमिका आहे. तर अविनाश मोहिते यांचाही अध्यक्ष असताना या सभासदांशी संपर्क चांगला आहे. त्या आणि अर्चना मोहिते यांची भूमिका ही सभासदांच्या हिताची, सभासदांच्या अस्तित्वाची लढाई आहे, सभासदांचे हक्क कायम ठेवण्याची लढाई आहे. आणि गेल्या 11 वर्षात झालेला जो गलथान कारभार आहे त्याला मतपेटीतनं सभासद चूक उत्तर देतील अशी या टप्प्यातली भूमिका आहे. अर्थात या निवडणुकीचा माहोल हा एखाद्या विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुकीसारखा इथला प्रचार रंगतो. प्रचाराची रंगत ही उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच स्पष्ट होईल.